श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना निंदा पचली नाही तर शत्रुत्व वाढत जातं, रहस्य पचलं नाही तर धोका वाढत जातो, दुःख पचलं नाही तर नैराश्य वाढत जातं. म्हणून कोणाच्या प्रभावात जगू नका की कोणाच्या अभावात सुद्धा जगू नका. कारण श्रोते हो, हे जीवन हे तुमचं आहे. म्हणून तुम्ही तुमच्या स्वभावात जगा. आदर राखता आला की तो आपोआप मिळत असतो, तोही प्रत्येकाकडून. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं हे जर कळलं ना तर आपण समजायचं आपण समाधानानं जगायला शिकलोय. दगडाचं काळीज असलेल्या माणसावर जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिकायचं. कारण श्रोते हो, माणसाला आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असतं, पण त्याला मात्र आकाशातल्या चंद्रापेक्षा चमकणाऱ्या दिव्यांमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. विठोरायाच्या दरबारात उशीर होतो पण अंधार नाही. भक्ताचं प्रेम तो कधीच वाया जाऊ देत नाही. मनापासून बनलेलं नातं कधी संपत नसतं. जर ते शब्दामधून हरवलं तर ते डोळ्यात राहतं, आणि जर ते डोळ्यामधून हरवलं तर ते आठवणीमध्ये राहतं. दुःखात साथ देणारा हात सोन्याहून किमती असतो. कारण यशात टाळ्या मारायला तर अख्खं जग उभं असतं, पण दुःखात पाठीशी उभं राहणारं मन फार दुर्मिळ असतं. खोट्या आपुलकीच्या दिखाव्यापेक्षा मनाला शांती देणारा एकांत केव्हाही बरा असतो. संस्कारांची जाणीव असली की पावलं कायम योग्य दिशेनं पडत जातात. समाज हा फक्त डोक्यावर अक्षता पाडताना आणि शेवटी खड्ड्यात घालताना सोबतीला उभा राहतो. बाकी वेळेला आपल्या आयुष्यात काय घडामोडी सुरू आहेत याच्याशी समाजाला काही देणं घेणं नसतं. कितीही लोकांचे सल्ले घेतले तरीही विफल झालेल्या मनस्थितीमध्ये माणूस शेवटी त्याला हवा तोच निर्णय घेत असतो. जे आरोग्याला पोषक नसतं तेच खावंसं वाटतं, तेव्हा आरोग्य बिघडतं. जेव्हा व्यवहारात बसत नसतं तेच करावंसं वाटतं, तेव्हा व्यवहार बिघडतो. आणि जे न्यायात बसत नसतं तेच योग्य वाटतं, तेव्हा माणूस पण संपतं. अचानक काहीही घडत नसतं, सगळं विधी लिखित असतं. पदरी पडलेल्या आयुष्याला कधीच नाकारता येत नसतं. त्यामुळे संयम ठेवून प्रत्येक गोष्टीशी लढत राहा. देवाला सुद्धा तुमच्या पदरी यश टाकावंच लागेल. हुशार माणूस हा यशस्वी होईलच असं नाही, पण प्रामाणिक माणूस हा नक्कीच यशस्वी होऊ शकतो. म्हणून प्रामाणिक व्हा. हुशारपणा स्वतःहून येईल. जिथं विश्वास असेल तिथं पुराव्याची गरज लागत नसते, मग ती भक्ती असो किंवा व्यक्ती. आई जन्माला पुरत नसते, म्हणूनच म्हणतात बापासाठी एक तरी लेक हवी असते. स्वतःच्या विचारानुसार चालाल तर योग्य मार्गावर चाल, आणि लोकांचा विचार करत बसाल तर रस्ता भटकाल. जीवन सुलभ करायला विश्वास मिळवावा लागतो. जबाबदाऱ्या पूर्ण करायला विश्वासाची सोबत लागते. अडचणींना पार करायला
विश्वासच मदत करतो. विश्वासाशिवाय प्रेम मिळवता येत नसतं. विश्वास सोबत असेल तर जीवन सुखद असतं. विश्वास कमवायला संपूर्ण आयुष्य लागतं, पण गमवायला एक क्षणही पुरेसा असतो. फसवणूक करण्यात लोक माहिर झालेत, पण जर वर्षानं फसवायचा प्रयत्न केला तर जगणं देखील मुश्किल होऊन जातं. जेवढ्या कमी अपेक्षा तेवढं सुंदर आयुष्य. देव कोणाचं सुद्धा उपकार ठेवत नसतो, तो परतफेड करतोच. म्हणून कर्म चांगलं ठेवा. संकटांना भिण्याची गरज नसते. आयुष्यात सगळं काही गमावल्यानंतर सुद्धा लढण्याची जिद्द कायम असेल तर समजून घ्या की तुम्ही आयुष्यात काही गमावलेलं नाही. लोक काय म्हणतील तुम्ही त्याचा नका विचार करू. नियतीचं काम हे फक्त माणसांना भेटवून असतं, पण नात्याचं आयुष्य किती असेल हे तुमच्या वागणुकीवर अवलंबून असतं. भावनेमध्येच जगण्याचा अर्थ दडलेला असतो. फक्त कोणी तो समजून घेऊन सुख उपभोगतं, तर कोणी न समजल्यानं सुखाच्या शोधात अजूनही भटकतं. परिस्थितीची जाणीव असणारा माणूस पैसा आला तरी माज करत नाही, कारण परिस्थिती माणसाला कसं जगायचं आणि कसं वागायचं दोन्ही शिकवते. समजूतदार व्यक्तीचं आयुष्य नेहमी समजून घेण्यातच निघून जातं. हरवलेल्या गोष्टीही परत सापडतात. फक्त एकच गोष्ट आहे जी हातातून निसटल्यावर परत मिळू शकत नाही, ते म्हणजे आयुष्य. म्हणून आपलं आयुष्य मनसोक्त जगा. विहीर खणत असताना काठावर बसणाऱ्या लोकांचं लक्ष विहिरीतील दगडाकडे नसतं, तर त्या दगडामध्ये कुठंतरी पाणी दिसतंय का हेच ते पाहत असतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांचं निरीक्षण करताना सुद्धा त्यांच्यातील वाईट गोष्टींऐवजी चांगले गुण शोधायचा प्रयत्न करा. नक्कीच चांगल्या गोष्टी सुद्धा सापडतील, कारण आयुष्य खूप सुंदर आहे.